हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर ताई आलेली आहे. मागचे डेली ब्लॉग तुम्ही बघत असाल ना तर तुम्हाला कळलं असेल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. ताई टीचर आहे, मुंबईला जॉब करते. आरव आणि ते आलेले आहेत आता 1-2-3 दिवसापूर्वी. आज तारीख आहे 3 मे 2026. तर ताई आली, म्हटलं काहीतरी एक पॉडकास्ट, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा. तर आजकाल 1 मेला सगळ्यांना मेसेज आला असेल. आता पुण्यातले राहणारे रहिवासी आहेत त्यांना मेसेज आलाच असेल की बाबा सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना, म्हणजे स्वतः घरातले आपले फॅमिली मेंबर किती आहे ते एका वेबसाईटवर टाकायचे, म्हणजे त्याला म्हणतात जनगणना. तर सगळीकडे सर्क्युलेट आलेलं आहे. आता आम्ही पुण्यात राहतो, पुण्याचं एक्झाम्पल देतो. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून मेसेज आला आहे की बाबा सेल्फ इन्युमरेशन स्वगणना करायची 1 ते 15. तर 15 दिवसात हे करायचं. म्हणजे काय, त्यांनी स्टेप्स पण दिल्यात, मी इथं फोटो टाकतो. तर त्या स्टेप्स आता आपण सांगू पण, आणि ज्यांना माहीत नाही त्या वेबसाईटवर जाऊन आता ताई सांगेल त्या स्टेप्स काय आहेत. त्याच्या आधी आपण थोडक्यात बॅकग्राऊंड सांगू की बाबा लास्ट टाईम जनगणना आपली कधी झाली होती. लास्ट टाईम जनगणना 2011ला झाली होती. ते दर 10 वर्षांनी होते, पण 2011 नंतर 2021ला व्हायला हवी होती. पण त्यावेळेस सर्वांनाच माहिती आहे कोविडचा काळ होता, त्यामुळे ती काही जनगणना झाली नाही. त्यामुळे आता 2021 पासून पुढे जात ती आता 2026-27मध्ये जनगणना म्हणजे चालू होणार आहे. आता त्यासाठी सुरुवातीला आहे स्वगणना. स्वगणना म्हणजे सर्वांनी स्वतः गणना करायची असते. सेल्फ इन्युमरेशन म्हणतात त्याला. तर तुम्ही ते मोबाईलवर स्वतः करू शकता, स्मार्टफोनमध्ये स्वतः करता येते. त्यासाठी लिंक खाली टाकतो आणि तू पण सांग कोणती लिंक आहे. लिंक आहे se-census.gov.in आणि त्याच्या स्टेप्स आहेत त्या पण आता मी तर फोटो टाकतो, तसं ताई पण सांगेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं आहे se.censusवर. त्यानंतर कुटुंब नोंदणी करायची आहे. सेन्ससवर लॉग इन केल्यानंतर, नोंदणी केल्यानंतर तिथे कुटुंब आधी स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यावर OTP येईल आणि कुटुंब प्रमुखाचं नाव त्यामध्ये टाकायचं आहे, जे तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे. भाषा ही तुम्ही एकदाच निवडायची, ती परत चेंज करता येत नाही. शक्यतो तुम्ही मराठीच निवडा. म्हणजे आपला ऑडियन्स सगळा मराठी आहे. हो, त्यामुळे मराठी भाषा निवडली. पुढचे प्रश्न समजायला सोपे जातात मराठी भाषा. आणि मग भाषा निवडल्यानंतर OTP आल्यानंतर तुम्हाला मग स्थान, तुमचं गावाचं जे स्थान आहे ते तिथे छोटासा नकाशा येतो आपल्या गावाचा. त्यासाठी आधी जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर पिनकोड पिनकोड टाकायचं आणि मग तुमच्या गावाचं, शहराचं नाव टाकायचं आणि तिथे पॉईंट करायचं. आपलं गाव बरोबर सीमा दाखवते, ते मध्ये रेड डॉट येतो, तिथे पिनकोड टाकल्यावर ते लोकेशन दाखवतं. बरोबर, अक्षांश, रेखांश, लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड ते दाखवतं. त्यानंतर निवासस्थान ते चिन्हांकित करायचे. आणि मग खाली सगळे प्रश्न येत राहतात. असे 34 प्रश्न आहेत. तुमच्या घराची स्थिती वगैरे ते सगळे प्रश्न एक एक करत तुम्हाला भरायचे आहेत. आणि नंतर मग सबमिट करायचे. आणि सबमिट केल्यानंतर जो SEID येतो, सेन्सस केल्याचा जो ID येतो, तो डिजिट तुम्हाला जपून ठेवायचा आहे, जेणेकरून जे प्रगणक येतील तुमच्या घरी जनगणना करण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला परत हे सगळे प्रश्न विचारले जाणार नाहीत. फक्त तुम्ही ID दिला की तुमची फक्त तो जो प्रगणक येणार आहे जनगणना करण्यासाठी दरवाजावर, त्याला तो ID दिला की आपोआप तुमची माहिती त्यामध्ये फिल होणार आहे. म्हणजे आता 1 तारीख ते 15 तारीख, 15 मे पर्यंत ही प्रोसेस करायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे लोक करणार नाहीत, तर त्यासाठी गव्हर्नमेंटचे लोक, आता ताई टीचर आहे, अजून कोणाकोणाला दिले का हे काम? टीचर लोकांना जास्तीत जास्त दिले, पण जिथे हे मॅनपॉवर कमी पडते तिथे आशा वर्कर लोकांना पण, म्हणजे त्या लेडीज पण हायर केले गेलेले आहेत. म्हणजे आता कसं झालं, 1 ते 15 पर्यंत आपण हे काम करायचं. ज्या लोकांना जमणार नाही, ज्यांच्या घरी मोबाईलचं एवढं माहीत नाही बाबा, किंवा घरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एवढं मोबाईल चालवता येत नाही, मग 15 तारखेच्या नंतर ताईसारखे लोक, ताई बोलली आशा वर्कर सारख्या लेडीज ज्या घरोघरी जाणार आहेत आणि ते हे काम करणार आहेत, जनगणना करणार, घर नोंदणी करणार आहे. म्हणजे आता ते 34 प्रश्न आपण इथं फिल करणार ऑनलाईन. तेच प्रश्न ताई आपल्यासाठी करणार. म्हणजे ताई सारखे लोक, टीचर वगैरे, ते फिरणार. आता उन्हाळ्याची सुट्टी यांची त्याच्यातच जाणार आहे. आणि 34 प्रश्न काय आहेत, काय आता याच्यात फ्रॉड होण्याचे पण चान्सेस आहेत की बाबा कोणी तुमच्या घरी येऊ शकतं. मग जनगणना चालू आहे, त्याच्याबद्दल ताई सांगेल की काय करायचं. आधी आपण बघू काय करायचं, काय काय त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची, आणि नंतर बघू काय काय नाही द्यायची. तर काय द्यायची आपण ते सांगता येईल. पहिलं सुरुवातीला तर मोबाईल नंबर हा शेवटचा ऑप्शन आहे, पण सुरुवातीला आल्यानंतर हेच प्रश्न आहे की
तुमच्या घराची स्थिती कशी आहे, त्यामध्ये तुम्हाला भिंतीचा विचारलं जातं, फ्लोअर विचारली जाते, छप्पर विचारलं जातं, घरांमध्ये खोल्या किती आहेत, त्यामध्ये तुम्हाला किचन आणि टॉयलेट सोडून ज्या वापरायच्या खोल्या आहेत त्यांचा नंबर सांगायचा किती आहे. समजा तुमचं 1 BHK घर असेल तर किचन सोडून फक्त हॉल आणि बेड एवढंच किचन सोडून द्यायचं. हा, किचन सोडून द्यायचं. किचन टॉयलेट बाथरूम सोडून फक्त वापरायोग्य खोल्या म्हणजे हॉल आणि एक बेडरूम. 1 BHK असेल तर दोन खोल्या सांगायच्या. RK असेल तर एकच सांगू शकता. एकच सांगायचे. असं त्या खोल्यांची संख्या सांगायची आहे. परत वॉशरूम कसं आहे, म्हणजे तुमच्या स्वतःच्या वापरासाठी की कॉमन वॉशरूम म्हणजे चाळ असेल तर कॉमन असतं. हा, तर ते सामायिक आहे का, घरामध्ये गॅसचं जोडणी कशी आहे, LPG आहे का दुसरा काही वापर आहे, पाईपलाईन. हा, पाईपलाईनद्वारे आहेत. म्हणजे LPG पाईपलाईन ते दोन्ही एकाच मध्ये येतं. नसेल तर दुसरं काय प्रकार वापरता तुम्ही तो आहे. विजेचा सोर्स काय, लाईटचा. शक्यतो शहरामध्ये आता वीज वापरली जाते, आता सगळीकडेच शक्यतो विजेचा वापर आहे. तर तो एक प्रश्न आहे. त्यानंतर पाण्याचा सोर्स काय आहे तुम्हाला, मेन पाण्याचा सोर्स पिण्याच्या पाण्याचा. तर आता शहरामध्ये नळाचं पाणी येतं, ते पण फिल्टरचं आहे का, तर हो, हे जे येतं शहरामध्ये ते फिल्टरच पाणी येतं. तरी आपण फिल्टर लावतोच. हा, पण ते फिल्टरचंच पाणी आहे. आणि अजून बरेचसे 34 प्रश्न आहे. तुमच्याकडे गाडी आहे का, कार आहे, मोटरसायकल आहे, TV आहे, रेडिओ वापरता का, हे असे प्रश्न आहेत जे तुम्ही सांगावं लागणार. आणि ते खरे सांगायचे आहेत. खोटं कोणी बोलू नये याच्यामध्ये, कारण जेणेकरून ही गणना व्यवस्थित पार पडेल. जनगणना करायची आहे, कारण लास्ट टाइम झालं तसं ताईने सांगितलं, कोविडमुळे ती पोस्टपोन झाली आहे. लास्ट टाइमला 2011 मध्ये अराउंड 120 करोड काहीतरी होते आणि आता 150 करोडच्या आसपास गेली असेल. मे बी क्रॉस पण केली असेल. आता यांचा रिपोर्ट कधी नेक्स्ट इयर येईल, 28 फेब्रुवारी 2027 सबमिट होतं सगळा डाटा. म्हणजे डेट पण येणार आणि रिव्हील होणार. हा, हे सगळं आता ऑनलाईन आहे मोबाईल वरती. आधी सगळं ऑफलाईन होतं. आणि आता काय नाही द्यायचं, कोणती इन्फॉर्मेशन त्यांना नाही द्यायची, कारण याच्यात फ्रॉड पण होऊ शकतो. काही लोक बँक डिटेल्स वगैरे सगळं मागतात. आता ते ताई सांगेल. द्यायची म्हणजे नाही द्यायची नाहीये बँक आधार कार्ड नंबर. हो, खरा जो प्रगणक आहे तो कोणी असे प्रश्न विचारणार नाही. आधार नंबर, पॅन नंबर, बँक डिटेल्स असं काही विचारणार नाहीये तुम्हाला. असं विचारलं तर समजायचं ते फ्रॉड आहे. मग बाबा तुमच्या घरात किती आहे, पासबुक द्या, हे ते. आता आपल्यासारख्या लोकांना माहिती आहे, ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना एवढं काही माहित नाहीत, तर त्यांच्याकडून अशा चुका होऊ शकतात. हो, तर हे असं अवॉइड करायचं आहे. त्यासाठीच मी सांगू इच्छिते की स्वगणना करा. जे शक्यतो जे वर्किंग आहेत त्यांना घरी वेळ नसणार आहे, मग त्यांनी आता ही स्वगणना केली तर फक्त ID दिला, SEI सेल्फ इन्युमरेशनचा तो ID, तर हे सगळे प्रश्न टाळले जातील. हा, म्हणजे आपण फॉर्म सबमिट करायचा आणि एक ID जनरेट होतो, तो जपून ठेवा. आले की त्यांना ते द्यायचं, बाबा आम्ही हे केले ऑलरेडी. मग ते बोलणार ओके थँक्यू, चेक करणार. जेणेकरून हे तुमच्या माहितीतलेच प्रश्न आहेत, ते तुम्ही भरू शकता. परत येऊन ते दरवाजावर तेच प्रश्न, आणि जरी नाही झालं तरी ते त्यांचं काम करणारच आहेत. प्रगणक जे आहे ते त्यांचं काम करणारच आहे. नाही तुम्ही दिला तो ID तरी ते परत हेच प्रश्न विचारून तुम्हाला तुमची माहिती भरणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आम्हाला जो एरिया दिलाय. काही लोक म्हणतील बाबा जनगणना नाही करायची आम्हाला, तर त्याला काही आहे का सोल्युशन आहे का काय? म्हणजे नाही, कन्व्हिन्स करायचंय बाबा, हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे ना. नाही, काही लोक असतात मला माहिती आहे, काही इन्फॉर्मेशन का द्यायची गव्हर्नमेंटला, कन्व्हिन्स करायचंय त्यांच्यासाठी. त्यांना म्हणजे चांगलंच आहे. पुढे जाऊन काही येतंय, स्कीम आली नवीन, काही झालं किंवा घराचं बाबा तर आपली नोंदणी होते, सगळं टॅक्स रिलेटेड आहे, त्याला सगळं आपलं डेटा आहे त्यांच्याकडे, फक्त जस्ट व्हेरिफिकेशन आहे, क्रॉस चेक आहे. आणि ह्या ज्या घरकुल आवास योजना वगैरे ज्या दिल्या जातात त्यामध्ये हा पण प्रश्न आहे की तुमचं घर स्वतःचं आहे मालकीचं की रेंटने राहता. इथे रेंटने राहत असाल आणि तुमचं कुठे दुसरीकडे इतरत्र स्वमालकीचं घर आहे का, हा प्रश्न पण आहे. मग जेणेकरून ज्यांना कुठेही घर नाही त्यांच्यासाठी सरकार मे बी घरकुल आवास योजनेचा विचार करेल. तर त्यासाठी कोणी खोटी माहिती देऊ नका, एवढंच सांगणे. जे आहे ते खरं खरं सांगा. ठीक आहे. ताई आल्यामुळे ही गोष्ट कळाली आणि 1 तारखेला आम्हाला मेसेज पण आला होता. मी केली आहे स्वगणना, हे पण करणार आहेत. 15 तारखेपर्यंत वेळ आहे तुम्हाला, पण ते आधी करून घ्या जेणेकरून सोपं पडेल. मी पण करणार आहे आता, त्याचा पण व्हिडिओ आपण बनवू की बाबा ज्या लोकांना खरंच बघायचं आहे व्हिडिओ, म्हणजे कसं करतात काय, रेकॉर्डिंग करतो मी. आणि ठीक आहे, आता एवढंच होतं, एक सेल्फ अवेअरनेस म्हणतो आपण, की स्वतः आपण बाकीचे सगळे फॉर्म भरतो 15 तारखेपर्यंत, हे पण भरून टाकू. याच्यात काही गव्हर्नमेंटचा आपल्याला काही पैसा नाही, काय नाही, काही प्रमोशन नाही आहे. ताई आली म्हटलं एक चांगला टॉपिक होईल आपल्या ब्लॉग जे बघतात लोक जेन्युअनली त्यांच्यासाठी.
तर ठीक आहे, करा तुम्ही पण, मी पण करतो. आजचा ब्लॉग संपू. थँक्यू व्हेरी मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करून जा.